नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपण विपणनाची तत्त्वे या विषयाचा उर्वरित भाग आज पाहणार आहोत. सेमिस्टर 1 मधील विपणनाची तत्त्वे या विषयातील उर्वरित भागाबद्दल आपण अभ्यास करणार आहोत, ज्यामध्ये प्रकरण क्रमांक 4 बाजारपेठ विभाजन. विपणनामध्ये बाजारपेठ व तेथील ग्राहक हे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत, कारण ग्राहकांच्या गरजांचे समाधान होईल अशी सेवा प्रदान करण्याचं मुख्य उद्दिष्ट हे बाजारपेठेचं असतं, ज्यामध्ये केंद्रीकरण, विकेंद्रीकरण असेल यासारख्या अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा विचार हा केला जात असतो आणि ग्राहकांच्या वर्तन पद्धतीनुसार, ग्राहकांच्या मागणीनुसार यामध्ये वस्तूंचा पुरवठा केला जात असतो. कारण बाजारपेठ विभाजनामध्ये एकूणच सगळ्या गोष्टींचा समावेश केला जातो. फिलिप कोटलर यांच्या मते बाजारपेठ विभाजन म्हणजे संपूर्ण बाजारपेठाचे विभाजन करून एका ठिकाणी वेगवेगळे उत्पादनाविषयक भाग तयार करणे, ज्याद्वारे विशिष्ट भागाची निवड करून विपणन मिश्रणाद्वारे त्या ग्राहकांना सेवा प्रदान करणे अभिप्रेत आहे. यामध्ये बाजारपेठ विभाजन करत असताना आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे, ज्यामध्ये बाजारपेठ विभाजनाचं काय महत्त्व आहे नेमकं. बाजारपेठ विभाजनामुळं त्याचं महत्त्व हे काय दिसून येते, तर पहिल्यांदा आपल्याला विचार करावा लागेल की ग्राहकांकडे अधिक लक्ष. बाजारपेठ विभाजनामध्ये आपल्याला असं पाहायला मिळेल की ज्यावेळी ग्राहक हा महत्त्वाचा घटक मानला जात असतो, तेव्हा ग्राहकांवरतीच आपल्याला फोकस करणं हे महत्त्वाचं असतं. कारण बाजारपेठ विभाजन करत असताना ग्राहकांना ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्यानुसारच वेगवेगळ्या गोष्टी या उपलब्ध करून दिल्या जात असतात आणि त्यानुसारच ग्राहक काय करत असतो की वस्तूंची मागणी करत असतो. त्यानंतर ग्राहक समाधानाला सुद्धा यामध्ये महत्त्व दिलं जातं. म्हणजे ग्राहकांना कोणकोणत्या प्रकारच्या वस्तू आणि सेवा सुविधा आवश्यक आहेत त्या बाजारपेठ विभाजनाद्वारेच आपल्याला उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. परिणामी आपल्याला काय दिसून येते की बाजारपेठ विभाजनामुळं विपणन संधी ही मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. लक्ष केंद्रित विपणन या शब्दाचा अर्थ आपल्याला काय घ्यायचा आहे की एखादा विशिष्ट भाग हा आपल्याला केंद्रित करावा लागेल. बाजारपेठेतले विशिष्ट भाग केंद्रित करून त्यावरती आपल्याला अभ्यास करावा लागेल आणि लक्ष केंद्रित विपणनाचा अवलंब आपल्याला करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर बाजारपेठ विभाजनामुळं एक परिणामकारक विपणन मिश्रण करणं आपल्याला शक्य होणार आहे. परिणामकारक विपणन मिश्रण म्हणजे की प्रमुख ग्राहकच मानावा लागेल आणि ग्राहक केंद्रितच बाजारपेठा आहेत असं मानून आपल्याला अभ्यास करून वेगवेगळं विपणन मिश्रण हे घडवून आणावं लागणार आहे. आपण पाहतोय की दिवसेंदिवस कच्च्या मालाची उपलब्धता होत नाही आहे. अनेक मोठे प्रश्न हे आपल्यासमोर उपलब्ध होत आहेत. त्यामुळे जी उपलब्ध साधनसामग्री आहे त्याचा महत्तम उपयोग आपल्याला कसा करता येईल त्याचा आपल्याला विचार करावा लागेल. म्हणजे कमीत कमी साधनसामग्रीचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन निर्मिती करण्याचं कार्य हे आपल्याला करावं लागणार आहे. विपणन योजना आणि स्पर्धेवर मात. आपल्याला माहिती आहे की एक प्रचंड स्पर्धा ही बाजारपेठेमध्ये आहे आणि या प्रचंड स्पर्धेमध्ये आपल्याला जर स्पर्धात्मक फायदा प्राप्त करावायचा असेल तर वेगवेगळ्या विपणन योजना आपल्याला तयार कराव्या लागतील. जसं की चांगला दर्जा आणि चांगल्या दर्जाच्या आधारे वस्तूंची उपलब्धता करून देणं, वस्तूमधील असलेले गुणधर्म हे योग्य पद्धतीनं फोकस करणं, कमीत कमी किमतीला जास्तीत जास्त वस्तू उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणं, जास्तीत जास्त ग्राहक आपल्याला कसे उपलब्ध होतील त्याचा सातत्यानं प्रयत्न करणं, अशा वेगवेगळ्या योजना आपल्याला तयार करणं आवश्यक आहे की ज्यामुळे आपण स्पर्धेवरती मात करू शकतोय. तर आता आपण पाहणार आहोत बाजारपेठ विभाजनाचे आधार नेमके कोणते आहेत. बाजारपेठ विभाजन करत असताना आपल्याला कोणत्या मूलभूत गोष्टींचा विचार करावा लागेल किंवा कोणत्या आधारभूत घटकांचा विचार करावा लागेल. यामध्ये प्रामुख्याने भौगोलिक आधारे विभाजन, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या ऋतूला अनुसरून आपल्याला की जसं की पावसाळा आला की ग्राहक काय करतो, रेनकोट, छत्री यासारख्या उत्पादनाला मागणी करत असतो. थंडी असेल स्वेटर यासारख्या उत्पादनाला मागणी करत असतो. उन्हाळ्यामध्ये फॅन, AC, कूलर या उत्पादनाला मागणी करत असतो. पण आज स्पर्धात्मक परिस्थितीमध्ये ग्राहकांना कोणत्याही परिस्थितीमध्ये म्हणजे कोणत्याही गरजेला त्यांच्या आवश्यकतेनुसार वस्तूंची उपलब्धता करून देण्याचं कार्य हे प्रत्यक्ष उत्पादकाला करावं लागते. म्हणजे भौगोलिक आधारे आपल्याला विभाजन करावं लागेल. त्यानंतरचा मुद्दा आहे लोकसंख्येच्या आधारे विभाजन. म्हणजे जी एकूण लोकसंख्या आहे, आपण ज्या भागामध्ये वस्तूंची विक्री करणार आहोत
त्या भागामध्ये वस्तूंची विक्री करत असताना एकूण लोकसंख्या त्या ठिकाणची किती आहे, आपण वस्तूंची उपलब्धता करून देऊ शकतोय का, किती वस्तूंची आपल्याला उपलब्धता करून देता येईल, त्यासाठी कोणकोणत्या प्रकारच्या सेवासुविधा आपल्याला उपलब्ध करून देता येतील, त्यामध्ये विक्रोत्तर सेवा नेमक्या कोणत्या असतील, वस्तू बरोबरच्या सेवा नेमक्या कोणत्या असतील, याचाही आपल्याला प्रामुख्याने विचार करणं आवश्यक आहे. म्हणजे लोकसंख्येच्या आधारे आपल्याला विभाजन करता येईल. त्यानंतर मानसशास्त्रीय आधारे विभाजन. समाजातला प्रत्येक व्यक्ती आपल्या आवडीनिवडीनुसार वस्तूंची खरेदी करत असतो. प्रत्येक ग्राहकाची वस्तूला असलेली मागणी ही वेगवेगळी असते. कोण आर्थिक वस्तूंचा आधार घेतो, आपल्या आर्थिक परिस्थितीचा आधार घेतला जातो, आपल्या संस्कृतीचा आधार घेतला जातो, किंवा कौटुंबिक गरजांचा आधार घेतला जातो, किंवा वैयक्तिक वापरासाठी वस्तू आवश्यक आहेत का, पुनर्वापरासाठी वस्तू आवश्यक आहेत त्याचाही आधार घेतला जातो. म्हणजे आपले मानसशास्त्रीयपणा त्या ठिकाणी विचारात घ्यावा लागेल. त्यानंतर ग्राहक वर्तणुकीच्या आधारे विभाजन. ग्राहक वर्तणुकीच्या आधारे विभाजन या शब्दाचा अर्थ आपल्याला काय घ्यायचा आहे की ग्राहकाचं वर्तन नेमकं कोणत्या पद्धतीचं असेल. एक उत्पादक म्हणून विचार करत असताना आपल्याला ज्या प्रकारचा ग्राहक वर्ग उपलब्ध होणार असेल त्या ग्राहकांच्या वर्तनाला अनुरूप उत्पादन आपल्याला उपलब्ध करून द्यावी लागतील आणि त्या आधारे आपल्याला बाजारपेठांचं विभाजन करावं लागेल. त्यानंतर आपल्याला पाहायचं की समजा मिश्र घटक, ज्यामध्ये वस्तूचे गुणधर्म, वस्तूंची वैशिष्ट्ये, विक्रोत्तर सेवा, वस्तूबरोबर दिल्या जाणाऱ्या सेवा यासारखे वेगवेगळे घटक आपल्याला प्रामुख्यानं त्या ठिकाणी विचारात घेणं आवश्यक आहे. आता आपण पाहणार आहोत लक्ष्य केंद्री विपणन. लक्ष्य केंद्री विपणन म्हणजे प्रत्येक बाजारपेठ विभागाचा आकर्षकपणा तपासून बाजारपेठ प्रवेशासाठी एका किंवा अनेक विभागांची निवड करण्याची प्रक्रिया होय. म्हणजे लक्ष्य केंद्री विपणन ही संकल्पना आपल्याला या दृष्टिकोनातून महत्त्वाची मानावी लागते, ज्यामध्ये ग्राहकांच्या आवडीनिवडीला जास्त आपल्याला प्राधान्य द्यावं लागतं. ग्राहकांकडून कोणत्या वस्तूंना नेमकी मागणी आहे त्या प्रकारच्या वस्तूंची उपलब्धता करून द्यावी लागते आणि मग आपण लक्ष्य केंद्री विपणन या संकल्पनेचा प्रभावीपणे वापर करू शकतो. कारण प्रत्यक्ष ज्यावेळी आपण एखादा प्लॅन तयार करतो की मला या प्रकारच्या वस्तूची निर्मिती करायची आणि त्यासाठी अशा पद्धतीचा मेकॅनिझम हा माझा असेल, पण विद्यार्थ्यांनो ज्यावेळी आपण प्रत्यक्ष बाजारपेठेमध्ये जातो त्या बाजारपेठेमध्ये गेल्यानंतरची परिस्थिती वेगळी असते. म्हणजे प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी आहे, आपल्या कागदावरचा प्लॅन हा वेगळा आहे. म्हणजे प्रत्यक्ष परिस्थितीचा विचार करून आपल्याला निर्णय घेणं हे अपेक्षित असणार आहे. त्यानंतर वस्तूचं स्थान निश्चितीकरण करत असताना आपल्याला काय करावं लागेल, कारण ज्यावेळी उत्पादक एखाद्या वस्तूची निर्मिती करतो त्यावेळी त्याला वाटत असतं की मला जास्तीत जास्त ग्राहक उपलब्ध व्हावेत, जास्तीत जास्त ग्राहकांना मी कसा आकर्षित करू शकेन, जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत मी वस्तूंची उपलब्धता कशी करून देऊ शकेन. त्यासाठी अनेक गोष्टींचा विचार हा उत्पादकाला करावा लागतो. प्रामुख्याने उत्पादन प्रक्रियेमधला प्रत्येक घटक त्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असतो आणि म्हणून आपल्याला वस्तूचं स्थान निश्चितीकरण हे करणं अत्यंत आवश्यक मानलं जातं. त्यामध्ये मग काही व्यूहरचना आपल्याला आखता येतील, ज्यामध्ये जास्त किमतीस जास्त लाभ. म्हणजे काही असे ग्राहक वर्ग असतात की ज्यामध्ये जास्त वस्तू खरेदी केल्या जातात, त्याची किंमत जरी जास्त असेल तर त्याबरोबर जास्तीत जास्त लाभ दिले जातात, त्याच किमतीला तेच लाभ. दुसऱ्या प्रकारचे जे ग्राहक असतात की त्या ग्राहकांना काय वाटतं की त्याच प्रकारची किंमत, एक रेंज ठरवली जाते आणि त्याच प्रकारच्या वस्तूचे लाभसुद्धा त्या व्यक्तींना अपेक्षित असतात. त्यानंतर पुढचे काही ग्राहक असतात की ज्यांना वाटतं की कमी किमतीला तेच लाभ प्राप्त व्हावेत, तेच लाभ हे कमीत कमी किमतीमध्ये दिले. की काही ग्राहक असे असतात की ज्यांना वाटतं की मला कमी लाभ मिळाले तरी चालतील, वस्तूची किंमत जरी कमी असेल तर आणि मला कमी लाभ मिळत असेल त्या प्रकारचे ग्राहक असतात. विशेषतः ज्या व्यक्तींचं उत्पन्नाचं प्रमाण हे कमी असतं त्या ग्राहकांद्वारे काय केलं जातं, कमीत कमी लाभ जरी दिला तरीसुद्धा कमीत कमी किंमत हे महत्त्वाची तिथं मानली जाते. आणि काही ग्राहक वर्ग असे असतात की ज्यांचे उत्पन्नाचं प्रमाण कमी असतं आणि उत्पन्नाचं प्रमाण कमी असल्यामुळं कमी किमतीमध्ये जास्तीत जास्त लाभ त्यांना कसे प्राप्त होतील याचा विचार हा त्यांच्यामार्फत केला जात असतो. म्हणजे कमी किमतीत जास्तीत जास्त लाभ देण्याचा प्रयत्न हा आपल्याला सातत्यानं करावा लागत असतो. त्यानंतर वस्तूस्थान निश्चितीकरणाचं महत्त्व नेमकं काय होतं, म्हणजे ज्यावेळी आपण जास्तीत जास्त ग्राहकांसाठी वस्तूंची उपलब्धता करून देऊ शकतो त्यावेळी त्याचं महत्त्व आपल्याला नेमकं काय प्राप्त होणार आहे. तर एकतर आपल्याला पाहावं लागेल की बाजारपेठेतील हिस्सा वाढण्यास आपल्याला मदत होते. म्हणजे एकूण समजा बाजारपेठेमध्ये एखाद्या 1000 वस्तूंची विक्री होत असेल आणि त्यामध्ये जर समजा मी 500 वस्तूंची विक्री करू शकत असेल तर याचा अर्थ असा होतो की बाजारपेठेमधला जास्तीत जास्त हिस्सा हा माझ्याकडे आहे.
त्यानंतर ग्राहकांची निर्मिती आपण करू शकतो. वस्तू निश्चितीकरण किंवा स्थान निश्चितीकरण केल्यामुळं आपण काय करू शकतोय, जास्तीत जास्त ग्राहक संख्या आपण निर्माण करू शकतोय. आणि ग्राहक संख्या निर्माण झाल्यामुळे आपण काय करू शकतोय, ग्राहकांच्या स्पर्धेवर म्हणजे स्पर्धात्मक परिस्थितीवरती सुद्धा आपण काय करू शकतोय, मात करू शकतोय. स्पर्धात्मक परिस्थितीवरती आपल्याला मात त्यामुळं करता येणार आहे. त्यानंतर ग्राहकांच्या मनामध्ये आपल्याला काय करता येईल, एक प्रतिमा तयार करता येईल, प्रतिमा निर्मिती आपल्याला करता येईल. आणि वस्तुभेदासाठी उपयुक्तता म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूमध्ये विविधता आणता येईल आणि ग्राहकांच्या समोर आपल्याला वेगवेगळे पर्याय हे त्या ठिकाणी उपलब्ध करून देता येणार आहेत. आता आपण पाहणार आहोत ग्रामीण विपणन. ही संकल्पना नवीनच आलेली आहे की जी प्रकरण क्रमांक 5 आपण म्हणतोय की व्यावसायिक संस्थांना जी विविध कार्य करावी लागतात त्यामध्ये खरेदी, उत्पादन, विक्री, विपणन असेल, वित्त, मनुष्यबळ यासारख्या वेगवेगळ्या कार्यांचा समावेश त्यामध्ये होत असतो. पूर्वीच्या काळात बाजारपेठांचं स्वरूप हे मर्यादित प्रमाणाचं होतं, मागणीनुसार उत्पादन केलं जात होतं. पण आज प्रचंड ग्राहक संख्या आहे, स्पर्धात्मक परिस्थिती आणि या स्पर्धेमध्ये जर आपल्याला मार्ग काढायचा असेल तर त्याची साठवणूक व्यवस्था, संग्रहण व्यवस्था करणं आपल्याला गरजेचं आहे. पूर्वीच्या मर्यादित म्हणजे आपण शहरी भागापुरता जर आपण विचार केला तर शहरामध्ये प्रचंड ग्राहक उपलब्ध असायचे, आजही परिस्थिती ती आहे. पण बाजारपेठेमधल्या व्यक्तीला, उत्पादकाला सुद्धा आज शहरी भागांमधल्या बाजारपेठा सहजतेने उपलब्ध होत आहेत. म्हणजे व्यवसायामध्ये प्रचंड स्पर्धा निर्माण झालेली आहे. आणि या स्पर्धात्मक परिस्थितीमध्ये जर आपल्याला स्पर्धात्मक फायदा मिळवायचा असेल तर ग्रामीण विपणन या संकल्पनेचा अवलंब करणं गरजेचं आहे. विपणन ही एक सामाजिक आणि व्यवस्थापकीय प्रक्रिया आहे ज्याद्वारे काय केलं जातं, व्यक्ती किंवा व्यक्तीसमूह आपल्या आवश्यकता आणि गरजा भागविण्यासाठी, विशिष्ट मूल्य देण्यासाठी तो तयार असतो आणि वेगवेगळ्या व्यक्तींबरोबर त्याचा विनिमय केला जात असतो. आता आपण पाहणार आहोत की ग्रामीण विपणनाचे वाढते महत्त्व नेमकं काय काय महत्त्व आपल्याला दिसून येणार आहे की ग्रामीण विपणन केल्यामुळे एकतर शेती विकासाला चालना मिळणार आहे. असं आपण म्हणतो की ॲग्रिकल्चर सेक्टर हे प्रचंड डेव्हलप्ड असलेलं आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे 70% भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जर आपण विचार केला किंवा लोकसंख्येचा विचार केला तर आजही 70%पेक्षा जास्त लोकसंख्या ही शेतीवरती आधारित असलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे एखाद्या कुटुंबामधले समजा 10 व्यक्तींचं कुटुंब असेल तर त्याच्यातल्या बऱ्यापैकी व्यक्ती आजही शेतामध्ये योगदान देत असलेलं आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच आपल्याला विचार करावा लागेल की शेती विकासाला आपल्याला निश्चितपणे चालना ही ग्रामीण विपणनामुळेच देता येणार आहे. आणि शेती विकासाला चालना देत असताना वेगवेगळ्या योजना, वेगवेगळ्या प्रगत गोष्टींचा, प्रगत संकल्पनांचा आपल्याला अवलंब करावा लागेल. म्हणजे बाजारपेठेमध्ये आजची काय परिस्थिती आहे, ज्यावेळी बाजारपेठेमध्ये एखादा शेतकरी वस्तूंची विक्री करण्यासाठी जात असतो. उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याने समजा 100 किलो टोमॅटो बाजारपेठेमध्ये विक्री करण्यासाठी नेला आणि त्या 100 किलोची दर ठरवण्याचं काम एक तर सभोवतालच्या परिस्थितीवरती तो दर ठरवण्याचं काम हे केलं जातं. पण बार्गेनिंग जर आपण विचारात घेतलं, समजा त्या शेतकऱ्याचा माल एखाद्या व्यापाऱ्याने विकत घेतला तर तो व्यापारी त्याचा दर ठरवतो. पण समजा त्या शेतकऱ्याने एखाद्या शेतकऱ्यानं जर समजा आपण विचार केला की समजा बाजारपेठेमध्ये एखादा शेतकरी 100 किलो टोमॅटो घेऊन गेला आणि त्याची विक्री तो स्वतः करू शकला नाही, 70 किलो टोमॅटोची विक्री झाली आणि 30 किलो टोमॅटो हा शिल्लक राहिला, तर तो शेतकरी परत नेऊन तो टोमॅटो फर्टिलाइज करू शकत नाही. म्हणजे तेवढा टोमॅटो खराब होण्याची शक्यताही जास्त असते. म्हणजे शेती विकासाला आपल्याला चालना द्यावी लागेल आणि त्यावेळी आपल्याला शेती उत्पादनामध्ये सुद्धा आपल्याला वाढ करता येणं शक्य आहे. शेती उत्पादनाला बाजारपेठ आपल्याला उपलब्ध करून देता येईल आणि शेतीपूरक उद्योगांचा विकास आपल्याला करता येईल. मग ज्यामध्ये दुग्ध व्यवसाय असेल, पशुपालन असेल, कुक्कुटपालन असेल, यासारख्या वेगवेगळ्या शेतीपूरक उद्योगांचा सुद्धा विकास करणं आपल्याला आवश्यक झालेलं आहे. त्यानंतर ग्रामीण विपणनामुळे काय होणार आहे की रोजगार संधीमध्ये वाढ निर्माण होणार आहे. आपल्याला असा विचार करावा लागेल की मी एखाद्या कंपनीमध्ये काम करत असताना त्या कंपनीमध्ये कर्मचारी म्हणून काम न करता की मी स्वतःचा एखादा व्यवसाय कसा स्थापन करेन किंवा शेतीमध्ये एखादं उत्पादन घेत असताना मीच ते स्वतःचे दर ठरवेन आणि मी स्वतः ते वस्तू उपलब्ध करून देईन. अशा प्रकारचे अनेक व्यक्तींना रोजगार उपलब्ध करून देण्याचं कामसुद्धा आपण एक शेतकरी म्हणून करू शकतोय. त्यानंतर साक्षरतेमध्ये वाढ. आज परिस्थिती काय निर्माण झालेली आहे की ऑनलाईन पद्धतीनं खरेदी विक्री करत असताना एखाद्या शेतकऱ्याने समजा बटाटा बाजारपेठेमध्ये विक्री करण्यासाठी आणलेला असेल, बटाट्याचा दर असेल 20 किंवा 30 रुपये किलो, एखादा शेतकरी त्या बटाट्याची विक्री करत असतो 30 रुपये किलोप्रमाणे. परंतु एखादी चिप्सची कंपनी जर आपण विचार घेतला तर 10 रुपयामध्ये
एखादं चिप्सचं पॅकेट जर विक्री केलं तर त्याच्यामध्ये स्लाइस किती असतात की साधारणपणे एक 10 ते 15, म्हणजे 1 किलो बटाट्यामधून सुद्धा 200 ते 300 रुपये उत्पादन घेण्याचं कौशल्य हे कंपनीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मग आपल्याला काय करायचं आहे ग्रामीण विपणनाद्वारे, ते एक प्रकारची साक्षरता शेतकरी वर्गामध्ये आणणं आपल्याला अपेक्षित आहे, ज्यामुळं आपल्याला भौतिक सुविधांचा पण विकास करता येईल, किमतीमध्ये स्थिरता आणता येईल आणि परिणामस्वरूप उत्पन्नामध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि राहणीमानामध्ये प्रचंड सुधारणा आणण्याचं कामसुद्धा शेती वर्गामध्ये किंवा शेतकरी वर्गांद्वारे केलं जाते, की जे अत्यंत महत्त्वाचं आपल्याला मानावं लागेल. ग्रामीण विपणनाची वैशिष्ट्ये आपल्याला पाहता येतील, की ज्यामध्ये आपल्याला काय सांगायचं आहे, वैशिष्ट्य कोणती सांगता येतील आपल्याला, की समजा वाढीची संधी किंवा मोठ्या आकारमान, की ग्रामीण विपणनाची वाढ होण्याची संधी ही प्रचंड प्रमाणात असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याचं आकारमान, विखुरलेल्या बाजारपेठा, वस्तूविषयक वेगवेगळी असणारी वैशिष्ट्य असतील, किमती संदर्भातील वैशिष्ट्य असतील किंवा विक्रय वृद्धी आपल्याला करता येते, वितरण प्रक्रियेमध्ये सक्षमता आणता येईल. अनिश्चित परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या उत्पादनांच्या आधारे आपण ग्रामीण विपणन करू शकतोय. बदलाला विरोध किंवा भौतिक सुविधांचा अभाव, जसं की कच्चा माल प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला आज उत्पादन प्रक्रियेसाठी कच्च्या मालाची आवश्यकता आहे, पण त्यावरती सुद्धा मात करण्याचं काम हे आपल्याला विपणन किंवा ग्रामीण विपणनाच्या आधारे निश्चितपणे करता येणार आहे. आता आपण पाहूया की समजा ग्रामीण बाजारपेठेचे आकलन करत असताना कोणकोणत्या गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागेल. सातत्याने या गोष्टी पुन्हा पुन्हा आपल्याला विचार करावा लागतात विद्यार्थ्यांनो, की ज्यामध्ये लोकसंख्या असेल, म्हणजे एकूण लोकसंख्या नेमकी किती आहे, त्यामध्ये असलेला जो वर्ग आहे किंवा प्रत्येक व्यक्ती, मग त्यांची परिस्थिती नेमकी कशा पद्धतीची आहे. एकूण लोकसंख्या समजा ग्रामीण भाग आहे, शहरी भाग आहे का निम शहरी भाग आहे, आणि त्या ठिकाणची एकूण लोकसंख्या किती, त्याचा आपल्याला विचार करावा लागेल. त्यानंतर आपण पाहूया की रोजगाराचं स्वरूप हे कशा पद्धतीचं असलं पाहिजे, कारण ग्रामीण बाजारपेठेंचा विचार करत असताना आणि शेतीचा परस्पर पूरक विचार करत असताना त्या ठिकाणी रोजगाराचं स्वरूप हे नेमकं कसं आहे, त्याचा आपल्याला प्रामुख्याने विद्यार्थ्यांना विचार करावा लागणार आहे. आणि रोजगार कसा जास्तीत जास्त उपलब्ध करून देता येईल हे आपल्याला निश्चितपणे पाहता येईल. त्यानंतर आपण पाहूया की समजा विखुरलेली बाजारपेठ, विस्तारलेल्या ज्या बाजारपेठा आहेत, म्हणजे आज ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत प्रचंड प्रमाणामध्ये विखुरलेल्या बाजारपेठा आहेत, आणि या बाजारपेठा काबीज करायच्या असतील आणि बाजारपेठांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये असलेल्या स्पर्धेचा जर आपल्याला फायदा घ्यायचा असेल, तर आपण ग्रामीण विपणन या संकल्पनेचा आधार हा निश्चितपणे घेऊ शकतोय. त्यानंतर आपल्याला पाहता येईल की उत्पन्नाचं प्रमाण आणि राहणीमानाचा दर्जा. विद्यार्थी मित्रांनो, सामाजिक किंवा राहणीमानाचा दर्जा सुधारण्याचं काम हा उत्पादक किंवा विक्रेता करू शकतोय, कारण ज्या प्रकारच्या वस्तू आपण उपलब्ध करून देत असतो त्या वस्तूंच्या वापरावरती किंवा एकूण जी परिस्थिती, आर्थिक परिस्थिती आहे, ग्राहक काय करतो, विक्रेत्याने उपलब्ध करून दिलेल्या वस्तू खरेदी करण्याचं काम ग्राहक करत असतो. म्हणजे समाजाचं राहणीमान उंचावण्याचं काम हे प्रामुख्यानं एक वितरक, उत्पादक किंवा उत्पादन प्रक्रियेमध्ये काम करत असलेला प्रत्येक घटक करत असतो. त्यानंतर ग्रामीण बाजारपेठेचा अभ्यास करत असताना आपल्याला असा विचार करावा लागेल की साक्षरतेचं प्रमाण हे ग्राहकांचं नेमकं कसं आहे. म्हणजे बऱ्याच वेळा काही ग्राहक काय करत असतात की समजा एखाद्या उत्पादनाची जाहिरात चांगली झाली तर ते उत्पादन चांगलं आहे आणि ते उत्पादन आम्ही खरेदी केलं पाहिजे, अशा पद्धतीचं वर्तन हे त्यांचं असतं. परंतु काही ग्राहक वस्तूंची खरेदी करत असताना त्याचे गुणधर्म काय आहेत, त्याची वैशिष्ट्ये नेमकी काय आहेत, त्याबरोबर त्यासाठी दिल्या जाणाऱ्या एकूणच फॅसिलिटेशन काय आहे, आफ्टर सेलिंग सर्व्हिसेस नेमक्या काय आहेत, त्याचं सगळे गुणधर्म काय आहे त्याचा विचार केला जातो. म्हणजे साक्षरतेचं प्रमाण आपल्याला तिथं विचारात घ्यावं लागेल. त्यानंतर अनुषंगिक सेवा आणि कृषी क्षेत्र, म्हणजे अनुषंगिक सेवा नेमक्या बाजारपेठेमध्ये कशा पद्धतीत दिल्या जातात त्याचाही विचार हा करणं अपेक्षित आहे. मग कृषी क्षेत्राचा सुद्धा आपल्याला नेमकी कशी संधी दिली जाणार आहे त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल, कारण कृषी क्षेत्राला एक चांगल्या पद्धतीनं अशी मागणी आहे की कृषीविषयक जी उत्पादनं आहेत, म्हणजे कोणतीही परिस्थिती असू द्या, कोणतीही परिस्थिती असेल, प्रतिकूल परिस्थिती असेल किंवा अनुकूल परिस्थिती असेल, प्रत्येक वेळी कृषी क्षेत्राशिवाय पर्याय नसलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर शहराशी संलग्नता आणि खर्चाचं प्रमाणसुद्धा अतिशय महत्त्वाचं त्यामध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता आपण पाहणार आहोत की ग्रामीण ग्राहकांबाबत आकलन समजून घेणं. मग ग्रामीण ग्राहकांच्या बाबतीमध्ये जर आपल्याला आकलन समजून घ्यायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा विचार करावा लागेल की त्यांचा शैक्षणिक दर्जा काय आहे. शैक्षणिक दर्जा पाहत असताना एकूण समजा आपल्याकडे 100 ग्राहक येत असतील दररोज, तर ते 100 ग्राहक येत असताना ते कोणत्या प्रकारच्या वस्तूंना मागणी निर्माण करतात किंवा कोणत्या वस्तूंच्या मागणी करत असतात, तेव्हा त्यांचं
एज्युकेशनल बॅकग्राऊंड नेमकं काय आहे, म्हणजे ग्राहक हा कोणत्या प्रकारच्या वस्तूला मागणी करतोय त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. आणि त्यांची शैक्षणिक पात्रता नेमकी काय आहे, त्यानुसार आपण काय करू शकतोय, वस्तूंची उपलब्धता करून देता येईल. त्यानंतर त्यांची आर्थिक परिस्थिती आणि त्यांची जागरूकता नेमकी कोणत्या पद्धतीची आहे. ज्यावेळी आपण बाजारामध्ये जात असताना आपण ठरवलेलं असतं की समजा माझ्याकडे 500 रुपये आहेत, तर त्या 500 रुपयामध्ये एका वस्तूंची खरेदी मी कशा पद्धतीने करू शकतोय. आपल्याला घरामधून सांगितलं की तुम्हाला 500 रुपयामध्ये 4 वस्तूंची खरेदी करायची. बाजारपेठेमध्ये गेलो आणि बाजारपेठेमध्ये गेल्यानंतर आपल्याला असं जाणवलं की अरे मला 500 रुपयामध्ये 4 वस्तूंच्या ऐवजी 2च वस्तू खरेदी करता येतात. म्हणजे किमतीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि या महागाईमुळे की समजा मला 2 वस्तू खरेदी करता येतील. तर आपल्याला असा विचार करता येईल की मला जर 2 वस्तू खरेदी करायच्या असतील तर त्याच्यातली गरजेची वस्तू नेमकी कोणती आहे, अनावश्यक गरजेची वस्तू नेमकी कोणती आहे. म्हणजे गरजेच्या वस्तूला आपल्याला प्राधान्य देता येईल आणि मग आपण काय करू शकतोय, वस्तूंची उपलब्धता ही करू शकतोय. म्हणजे किमतीबाबत संवेदनशीलता ही आपल्याला विचारात घेता येईल, आर्थिक परिस्थिती विचारात घेता येईल. त्यानंतर सांस्कृतिक घटकांचा परिणाम हा समाजावरती लगेच होत असलेला आपल्याला दिसून येतोय. म्हणजे वेगवेगळे मोबाईल फोन्स असतील, इंटरनेटच्या ज्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत आणि मोबाईल फोन्स, त्याचं प्रचंड ट्रेंड्स आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. बाजारपेठांमध्ये वस्तूंची उपलब्धता करून देत असताना त्याचं फॅसिलिटेशन आणि त्याचं प्रमाणसुद्धा सातत्यानं बदलत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे कल्चर बदललं की आवडीनिवडी बदलतात, आवडीनिवडी बदलल्या की मागणी बदलतात. म्हणजे हे सुद्धा आपल्याला करावं लागणार आहे. त्यानंतर विशिष्ट विक्रेत्यांची निष्ठा या शब्दाचा अर्थ आपल्याला काय घ्यायचा आहे की एखाद्या विक्रेत्यानं वस्तूंची विक्री करत असताना तो काय करत असतो की समजा त्याला उपलब्ध होणारे एकूण जे ग्राहक आहेत, त्या एकूण ग्राहकांमधून कोणत्या ग्राहकाला कोणत्या प्रकारच्या वस्तू आपण उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, कोणत्या ग्राहकांसाठी रेंज नेमकी काय ठेवली पाहिजे, वस्तूंच्या किमती नेमक्या काय असल्या पाहिजे. म्हणजे विक्रेताविषयक असलेली निष्ठा तिथं पाहता येते. त्यानंतर एखादी नाममुद्रा किंवा तोंडी प्रसिद्धी. ग्रामीण ग्राहकांच्या बाबतीमधलं आकलन समजावून घेत असताना ग्राहक जास्तीत जास्त काय करत असतात की त्या व्यवसायाविषयी किंवा उत्पादनाविषयी जी एकूणच प्रसिद्धी झालेली असते त्या प्रसिद्धीला अनुरूप तो काय करत असतो, वस्तूला मागणी निर्माण करत असतो. म्हणजे जाहिरात कशा पद्धतीची झालेली असेल, त्याला मागणी नेमकी कशा पद्धतीची असेल, त्या वस्तूंची एकूणच पार्श्वभूमी काय आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार हा त्या ठिकाणी केला जात असतो. त्यानंतर सण समारंभ. प्रत्येक सणांचा, प्रत्येक समारंभांचा परिणाम हा बाजारपेठेवरती होत असतो. बाजारपेठांमध्ये वस्तूंची उपलब्धता करून देत असताना किंवा निर्मिती करत असताना काय केलं जातं की एकंदरच त्या वस्तूंच्या बाबतीमध्ये त्या वस्तूंच्या उपलब्धतेनुसार बाजारपेठांवर त्याचा परिणाम होत असतो. दिवाळी आली की त्या प्रकारची वेगळी उत्पादनं, गणेश उत्सव असेल त्या प्रकारची वेगळी उत्पादनं, सजावटीची वेगळी उत्पादनं असेल, वटपौर्णिमा असेल किंवा इतर काही जे सण असतील त्या सणांचा परिणाम हा बाजारपेठांवरती होत असतो. त्याच पद्धतीने स्थानिक भाषा. म्हणजे ज्यावेळी आपण ग्राहकांशी संवाद साधत असतो त्यावेळी त्या ग्राहकांना कोणत्या प्रकारच्या भाषेमध्ये आपण सांगणं गरजेचं आहे, कोणत्या भाषेमध्ये आपण बोललं पाहिजे, कोणती भाषा ही प्रभावी ठरेल त्याचाही आपल्याला विचार करावा लागेल. त्यानंतर ग्रामीण बाजारपेठेसाठी विपणन मिश्रण जी योजना असेल त्यामध्ये काय विचार करायचा आपल्याला. एकतर उत्पादन, म्हणजे कोणतं उत्पादन आपण उपलब्ध करून देऊ शकतो, वस्तूची किंमत काय असेल, त्याचं ठिकाण नेमकं काय असेल, त्या वृद्धिविषयक योजना काय असतील त्याचा आपल्याला विचार करावा लागेल. आता आपण पाहणार आहोत विद्यार्थ्यांनो की विपणनातील अलीकडील बदल नेमके कोणते आहेत. आता कोणत्या बदलांचा आपल्याला नेमका अभ्यास करावा लागेल. ई बँकिंग आहे, ई कॉमर्स आहे. म्हणजे आज कोणताही व्यवहार करायचा असेल तर आपण तो डेबिट किंवा क्रेडिट कार्डाच्या माध्यमातून करू शकतोय. वस्तू विनिमय अवस्थेपासून जर आपण आठवलं, वस्तू विनिमय अवस्थेमध्ये काय केलं जात होतं की प्रत्येक व्यक्ती परस्परांमध्ये वस्तूंची देवाणघेवाण करत होता आणि आपल्याला आवश्यक असलेल्या वस्तू आणि इतरांकडे असलेल्या जास्त वस्तू त्याची देवाणघेवाण करत होता. आज परिस्थिती काय आहे, स्पर्धात्मक परिस्थिती निर्माण झाली बाजारपेठेमध्ये. प्रत्येक स्पर्धक जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामुळं या अनेक कंपन्या, मग फ्लिपकार्ट असेल, अमेझॉन असेल, यासारख्या अनेक कंपन्या ऑनलाईन पद्धतीनं खरेदी विक्री करत असताना आपल्याला पाहायला मिळते. बँकांमध्ये आपण बघतोय आज वेगवेगळे सॉफ्टवेअर कार्यरत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. अनेक सॉफ्टवेअर वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहेत.
CCTVची मदत घेतली जाते. म्हणजे त्याचा मनुष्यबळावरती होणारा परिणाम आपल्याला अभ्यासाचा नाही आहे. पण यंत्रसामग्रीचा जो वाढता वापर आहे आणि त्या वाढत्या वापरामुळं विपणन प्रक्रियेमध्ये कोणकोणत्या संकल्पना आल्या आहेत त्याचा निश्चितपणे आपल्याला अभ्यास करता येईल. म्हणजे मानवी जीवनाशी संबंधित ज्या गोष्टी आहेत त्या काळानुसार बदलत आहेत. म्हणजे एक काळ असा होता की अन्न, वस्त्र, निवारा या गोष्टी महत्त्वाच्या होत्या. आजही आहेत की अन्न, वस्त्र आणि निवारा या सर्व गोष्टी आजही महत्त्वाच्या आहेत. पण त्याबरोबर काय महत्त्वाचं झालं, समजा मोबाईल फोन जर आपण विचारात घेतला, आज प्रत्येक व्यक्तीच्या मागं, प्रत्येक 100 व्यक्तीच्या मागं 60 ते 65 व्यक्तींकडे मोबाईल फोन आहे. आर्थिक परिस्थितीचा जरी आपण पार्श्वभूमीचा विचार नाही केला तर 60 ते 65% व्यक्तींकडे आज मोबाईल फोन आहे. ईमेल जर आपण विचारात घेतला, पूर्वी आपल्याला माहीत असेल की MSCIT कोर्स वगैरे आपल्याला करावा लागायचा. आज परिस्थिती काय की प्रत्येक व्यक्तीचा ईमेल ID हा कंपल्सरी झालेला आहे. प्रत्येक व्यक्तीचा ईमेल असणं हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे ईमेल असल्याशिवाय आपण कोणताही व्यवहार करू शकत नाही आहे. म्हणजे व्यवहार, ज्ञानशाखा, अभ्यास विषय यामध्ये आमूलाग्र बदल होत चाललेले आहेत आणि यामुळं विपणन संकल्पना काही त्याला अपवाद असू शकत नाही. म्हणजे मानव जेव्हा समूहानं राहू लागला तेव्हापासून त्यांच्यामध्ये विनिमय झाला, भांडवलशाही अवस्था निर्माण झाली, भांडवल आलं, व्यवसाय आलं, भांडवलीकरण झालं आणि प्रचंड प्रमाणामध्ये त्यामध्ये व्यापकता दिसून आली, आपल्याला गुंतागुंत वाढली आणि त्यामुळं विपणन प्रक्रियेमध्ये बदल हे घडून आलेले आहेत. कारण सामाजिक हितासाठी, समाजाच्या वर्तनामध्ये चांगले बदल घडवून आणण्यासाठी विपणन प्रक्रियेचा सूत्रबद्ध वापर करणं म्हणजे सामाजिक विपणन म्हणायचं आहे आपल्याला. मग सामाजिक विपणनाची प्रक्रिया नेमकी आपल्याला काय सांगते? एक तर सामाजिक समस्या निश्चिती, की कोणत्या प्रकारच्या समस्या आहेत त्या समस्यांची आपल्याला निश्चिती करावी लागेल. समजा मी समाजामध्ये एक प्रतिनिधी म्हणून जर काम करत असेल आणि प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मी काय करतोय की एखाद्या कंपनीचं प्रतिनिधित्व मी करतोय आणि काही XYZ वस्तूंची विक्री करण्याचं काम हे मी करतोय. मग त्या वेगवेगळ्या बदलत जाणाऱ्या संकल्पनांचा जर अभ्यास करायचा असेल तर मला पहिल्यांदा शोधून काढावं लागेल की सामाजिक बदलत जाणाऱ्या समस्या नेमक्या कोणत्या आहेत आणि त्या समस्येला अनुरूप उत्तर काढत असताना त्या प्रकारच्या वस्तूंची निर्मिती मला करावी लागेल. बाजारपेठ संशोधन मला करावं लागेल. म्हणजे ज्या पूर्वी पारंपरिक बाजारपेठा आपल्याला अगदी सहजपणे उपलब्ध होत होत्या, आज ती परिस्थिती नाही आहे. आज आपल्याला कोणतंही उत्पादन घेतलं, पहिल्यांदा बाजारपेठेचा शोध आपल्याला घ्यावा लागतो आणि बाजारपेठेपर्यंत मी कशी ती उत्पादनं सहज योग्य वेळेत, कमीत कमी वेळेमध्ये उपलब्ध करून घेऊ शकतोय त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. त्यानंतर विपणन व्यूहरचना आपल्याला तयार करावी लागेल. स्पर्धक आहेत, विक्रेत्यांची संख्या प्रचंड आहे, ग्राहक प्रचंड आहेत, तरीसुद्धा आपल्याला त्यामधून विपणनाची व्यूहरचना तयार करून जास्तीत जास्त ग्राहक कसे मिळवता येतील त्याचा आपल्याला प्रामुख्याने विचार हा करावा लागणार आहे. त्यानंतर कृती आराखडा आणि त्याचं नियोजन आपल्याला करावं लागेल, प्लॅनिंग करावं लागेल की ॲक्शन प्लॅन, की ज्यावेळी मॅन्युफॅक्चरिंग होते ते मॅन्युफॅक्चरिंग होत असताना त्या वस्तू ग्राहकांपर्यंत पाठवत असताना त्याचा मेकॅनिझम काय असावं, ट्रान्सपोर्टेशन काय असावं, त्याच्यासाठी लागणारं कोल्ड स्टोरेज काय असावं, त्याचं सर्क्युलेशन काय असावं, त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं असावं, त्या साखळीमध्ये कोण कोण काम करणार आहे त्याचा आराखडा आपल्याकडे एक तयार करणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. समजा आपण एक 10 रुपयाची वस्तू तयार केली, 10 रुपयाची वस्तू तयार करत असताना आपण ठरवलं की वस्तूची किंमत 10 ठेवायची, पण कदाचित बाजारपेठेमध्ये वस्तू उपलब्ध करून देत असताना महागाई वाढलेली असेल किंवा त्या इतर स्पर्धक वस्तूंचे दर कमी झालेले असेल. मग आपल्याला विचार करावा लागेल की मी वस्तू तयार करत असताना बाजारपेठेमध्ये ती वस्तू उपलब्ध करून देत असताना त्यावेळची परिस्थिती नेमकी काय असेल आणि त्या परिस्थितीमध्ये स्पर्धेमध्ये मी टिकू शकेन का त्याचा आपल्याला विचार करावा लागेल. आता आपण पाहणार आहोत की ऑनलाईन विपणन, पारंपरिक पद्धतीने केली जाणारी विपणन कार्य माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे करणे म्हणजे ऑनलाईन विपणन होय. आणि त्याचे प्रकार नेमके कोणते आहेत? जसं आपण म्हणतो बिझनेस टू बिझनेस म्हणजे व्यावसायिक टू व्यावसायिक, व्यावसायिकापासून ग्राहकांपर्यंत आणि ग्राहकापासून ग्राहक म्हणजे B2B असेल, बिझनेस टू कस्टमर असेल, कस्टमर टू कस्टमर असेल, C2C ज्याला आपण म्हणतो. आणि ऑनलाईन विपणनाचे फायदे कोणते आहेत? त्याच्यामध्ये विक्रेत्याला मिळणारे फायदे आहेत, ग्राहकाने मिळणारे फायदे आहेत. म्हणजे एखाद्या दुकानामध्ये जाऊन जर समजा मला 500 रुपयाला एखादी वस्तू मिळत असेल आणि तीच वस्तू समजा मी ऑनलाईन पद्धतीने मागवली आणि ती वस्तू मला जर समजा 480 रुपयाला मिळत असेल तर विक्रेत्याला सुद्धा कदाचित त्यामागे विशिष्ट नफा मिळणार असेल आणि एक ग्राहक म्हणून आपल्याला 20 रुपये त्या ठिकाणी फायदा झालेला असेल. अशा वेगवेगळ्या फायद्यात्मक गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागेल. त्यानंतर समजा विपणनाच्या मर्यादा नेमक्या काय आहेत किंवा ऑनलाईन विपणन करत असताना त्यासाठी
कोणत्या प्रकारच्या मर्यादा येऊ शकतील? अनेक तांत्रिक गोष्टी आहेत की ज्या तांत्रिक गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागेल, की मग समजा जागेची कमतरता असेल किंवा इंटरनेटसारख्या या मर्यादा आपल्याला विचारात घेता येतील. आणि सद्यस्थितीत आपल्याला पाहावं लागेल की समजा हरित विपणन. आज आपण पाहतोय की प्रदूषण वाढत चाललेलं आहे आणि प्रदूषण वाढल्यामुळं त्याचा परिणाम हा वेगवेगळ्या घटकांवरती होत आहे. केमिकलचा वापर उत्पादनासाठी असलेला आणि त्यामुळे प्रचंड परिणाम हा प्रदूषणावरती आणि समाजावरती होत असलेला आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळं हरित किंवा पर्यावरणात्मक विपणन म्हणजे अशी सर्व कार्य की ज्यामध्ये मानवी गरजा आणि इच्छा समाधानकारकरित्या भागविण्यासाठी जे विनिमय व्यवहार करावे लागतात ते करताना त्यांच्यापासून नैसर्गिक पर्यावरणाला कमीत कमी हानी पोहोचेल, त्याला आपल्याला हरित विपणन म्हणायचं आहे. आणि काय त्याचं फायदे किंवा महत्त्व काय आहेत? एकतर व्यावसायिकांना त्यामधून संधी शोधता येणार आहे हरित विपणनामुळं संधी आपल्याला शोधता येणार आहे. आर्थिक फायदा आपल्याला जास्तीत जास्त नफा करता येणार आहे. त्यानंतर सामाजिक जबाबदारीची पूर्तता, कॉर्पोरेट आपण सोशल रिस्पॉन्सिबिलिटी जे आपण म्हणतो, म्हणजे समजा मला जर महिन्याला एक 10,000 रुपये नफा होत असेल तर त्यापैकी काही नफा हा सामाजिक हितासाठी मी वापरणं गरजेचं आहे. त्या जबाबदारीची पूर्तता करणं मला आवश्यक आहे, म्हणजे सामाजिक जबाबदारीची पूर्तता करावी लागेल. त्यानंतर पर्यावरणाचं रक्षण आपल्याला करणं अत्यंत आवश्यक आहे. स्पर्धेवरती मात करता येणार आहे. जी स्पर्धा आहे त्यामध्ये आपल्याला मात करता येईल. मग त्यामध्ये आपण खर्चाचं प्रमाण कमी करू शकतोय, कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादनाची निर्मिती करू शकतोय. त्यानंतर आपण पाहणार आहोत की हरित विपणनाच्या मर्यादा नेमक्या काय आहेत. तर पहिली मर्यादा आहे की बदल करणे कठीण. म्हणजे कोणताही बदल जर आपल्याला स्वीकारायचा असेल तर तो बदल स्वीकारणं हे अत्यंत कठीण आहे. कारण व्यवसायामध्ये महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे कर्मचारी. आणि कर्मचाऱ्यांना जर आपण पहिल्यांदा बदल तो समजावून सांगितला तरच आपण तो बदल करू शकतोय. परंतु जर समजा वेगवेगळ्या घटकांकडून त्यासाठी जर विरोध दर्शवला जात असेल तर तो बदल करणं हे अत्यंत कठीण आहे. त्यानंतर सेवा किमतीमध्ये वाढ आणि किमतीमध्ये वाढ, म्हणजे अर्थातच जर समजा मला वेगवेगळ्या सेवा प्रदान करायच्या असतील आणि त्यासाठी जर समजा मला जास्त खर्च येणार असेल तर अर्थातच त्याची किमतीमध्ये वाढ घडून येणार आहे आणि सेवेमध्ये आपल्याला किमतीमध्ये वाढ करून आणावी लागणार आहे. त्यानंतर प्रमाणपत्रे मिळवणं कठीण. आपल्याला माहीत असेल कोणताही व्यवसाय जर चालू करायचा असेल किंवा त्यामध्ये काही बदल करायचे असेल आपल्याला त्यासाठी परवानगी घेणं आवश्यक आहे. म्हणजे प्रमाणपत्र मिळवण्याची सुद्धा किचकट प्रक्रिया आहे आणि ज्यामुळं जाहिरातीमध्ये त्याचा आपल्याला समावेश करता येणार नाही आणि त्यामुळं वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी निर्माण होत असतात. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी वरील आपण प्रकरणं पाहिलीत. उर्वरित जी काही प्रकरणं आहेत ते आपण अभ्यासणार आहोतच, पण अशी अपेक्षा आहे की आपण पुन्हा एकदा तो व्हिडिओ पाहावा, सगळ्या गोष्टींचा अभ्यास करावा, वास्तविक उदाहरणं काय आहेत त्यांचा अभ्यास करावा आणि त्यानुसार आपण शंकांचं निरसन करावं. धन्यवाद.